जागते रहो। हेलो सर, अरे सर मैं किसी को पैसे भेज रहा था लेकिन गलती से आपके नंबर पर चले गए हैं वो पैसे। हाँ, मुझे एक पेमेंट क्रेडिट होने का नोटिफिकेशन तो आया है। हाँ सर बिल्कुल वही 2000 रुपये आए होंगे आपके पास। हाँ 2000 रुपये आए हैं। हाँ सर प्लीज मुझे वापस कर दीजिए, बहुत मेहरबानी होगी आपकी। ठीक है। हाँ सर मैं उसको पेमेंट का लिंक भेज रहा हूँ आपको, बस सीधे पेमेंट हो जाएगी उससे। ठीक है, मैं अभी करता हूँ। अरे ये क्या हुआ, 30,000 रुपये कट गए। भरत सोबत झालेल्या UPI फसवणुकीला फिशिंग असं म्हणतात। सायबर गुन्हेगार UPIचा वापर करून विविध पद्धतीने फसवत आहेत। भरतची फसवणूक अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आली आहे। अशा फसवणुकीमध्ये एक सदोष लिंक पाठवली जाते। त्या लिंकवर क्लिक करताच UPI ॲप ओपन होतं। त्यानंतर UPI ID सोबत लिंक असणाऱ्या बँक खात्यातून पैसे काढले जातात। सदोष लिंकवर क्लिक केल्यानंतर वापरात असलेला फोन किंवा कम्प्युटरही निकामी होतो आणि त्याचाही आर्थिक फटका लोकांना बसतो। ऑनलाईन व्यवहारामुळे आर्थिक व्यवहार करणं देखील सुलभ झाले असले तरी फसवणुकीचा धोका वाढलाय। UPIचा वापर करून सर्वात जास्त फसवणूक करण्यात येते। फ्रॉड सेलर, फेक कॉल्स, मालवेअर, सिम क्लोनिंग या फसवणुकीच्या प्रकारात UPIचा वापर करण्यात येतो। सुरुवातीला फ्रॉड सेलर्स UPI फसवणूक म्हणजे काय ते पाहूयात। फ्रॉड सेलर्स UPI फसवणुकीत एखाद्या व्यावसायिक साईटवर सायबर गुन्हेगार नंबर टाकतात। तुम्ही एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर UPIचा वापर करून पेमेंट करा असं सांगण्यात येतं। ज्या वस्तूचे पैसे तुम्ही दिलेले असतात ती वस्तू तुम्हाला कधीही मिळत नाही। त्याचसोबत तुमचा UPI खाते हॅक करण्यात येते। त्यानंतर तुम्ही स्कॅमरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा नंबर कधीही लागत नाही। आता फेक कॉल फ्रॉड बद्दल जाणून घेऊया। फेक कॉलमध्ये स्कॅमर बँक कर्मचारी असल्याचे सांगतो। त्यानंतर KYC किंवा अन्य कामाच्या बहाण्याने खाते क्रमांक, UPI पिन अशी वैयक्तिक माहिती मागतात। वैयक्तिक माहिती देताच तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारण्यात येतो। अशा प्रकारे मालवेअर फ्रॉड देखील होतात। यामध्ये स्कॅमरकडून फिशिंग ईमेल पाठवले जातात। या मेलमध्ये मालवेअर लिंक असते। लिंकवर क्लिक करताच एक असुरक्षित साईट उघडते किंवा थर्ड पार्टी ॲप डाउनलोड होते। बहुतांश थर्ड पार्टी ॲपचा वापर दूरवरून ॲक्सेस करण्यासाठी केला जातो। ॲपद्वारे तुमच्या फोनमधील सर्व माहिती सायबर गुन्हेगारांना मिळते। या माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक होते। सिम क्लोनिंगमध्ये ग्राहकाच्या परवानगीशिवाय सिम क्लोन करण्यात येते। नंबर क्लोन केल्यानंतर प्रत्येक OTP हा क्लोन केलेल्या स्कीमवर येतो। OTPच्या मदतीने UPI पिन बदलून बँकिंग ॲप आणि इतर UPI ॲपचा ॲक्सेस घेता येतो। त्यानंतर तुमच्या बँक खात्यातील रक्कम गायब होते। UPI फ्रॉडच्या वाढत्या प्रकारांमुळे सरकारची देखील चिंता वाढली आहे। त्यामुळे फसवणुकीवर नियंत्रण करण्यासाठी सरकार देखील ठोस पावले उचलत आहे। 2000 रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केल्यास 4 तासानंतर समोरच्या व्यक्तीला पैसे मिळणार आहेत। एखाद्या अनोळखी व्यक्तीला किंवा एखाद्या नवीन नंबरवर पैसे पाठवले गेल्यास त्यांना तात्काळ पैसे मिळणार नाहीत। या नियमामुळे फसवणुकीच्या प्रकारावर अंकुश बसू शकतो असं मत सायबर तज्ञ गौतम कुमावत यांनी व्यक्त केलंय। साइबर क्रिमिनल्स है वो हमेशा एक नए नए टाइप की ट्रिक्स एंड ट्रिक्स वो लेकर आते हैं। अगर कोई ट्रिक्स बंद होती है, लोगों को पता लगती है, तो वो नई ट्रिक्स लेकर आते हैं। तो इससे साइबर फ्रॉड होने में कोई भी इफेक्ट नहीं होने वाला है। इससे ज़्यादा फ्रॉड्स हो रहे होंगे क्योंकि साइबर क्रिमिनल्स है वो आपको 4 घंटे किसी बहाने से आपको इंतजार करवाएंगे और उसके बाद से आपके अकाउंट से पैसे निकाल लेंगे। सो मुझे नहीं लगता कि ये कारगर तरीका है। सिर्फ कारगर तरीका ये है कि लोगों में साइबर सिक्योरिटी की एक अवेयरनेस जानी चाहिए। सबको पता होना चाहिए कि UPI का यूजेस कैसे करें और कैसे अपन साइबर अटैक से अपन बच सकते हैं। UPIचा वापर करून तुमची फसवणूक झालेली असल्यास तात्काळ बँकेच्या टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि इंटरनेट बँकिंग बंद करा। तसेच सिम कार्ड देखील ब्लॉक करा। इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या 1930 या क्रमांकावर कॉल करून घडलेल्या प्रकाराची माहिती द्या। त्यानंतर जवळच्या पोलीस स्थानकात FIR दाखल करा। ही सर्व कामे करण्यास बिल्कुल दिरंगाई करू नका। सामने वाला अपन को कुछ पैसे भेजता है एंड उसके लिए अपन को पिन डालना पड़ता है, लेकिन ऐसा कभी भी नहीं होता है। अगर अपन को कभी भी पिन डालना पड़ता है इसका मतलब अपने अकाउंट से पैसे कटेंगे। तो आप कभी भी अगर कोई भी आपको पैसा भेजने का झांसा दे रहा है तो आप अपना कभी पिन नहीं डालें। सेकंड थिंग है कि अपना जो यूजर नेम है, जिसको भी आप पैसे भेज रहे हो, उसका यूजर नेम आवश्यक रूप से आप
जांच कर लें, एकदम से पड़ताल कर लें कि वो सही तो है क्या। तीसरी चीज़ है कि अपना OTP कभी किसी के साथ में शेयर ना करें। अगर आपके पास में कोई भी OTP आता है, एक वन टाइम पासवर्ड होता है, वो किसी के साथ भी शेयर ना करें। एंड मोस्ट इंपॉर्टेंट जो पॉइंट है कि अपने UPI अकाउंट के अंदर सिर्फ इतना ही बैलेंस रखें जो कि आपके मिनिमल वाइबल जो आप 5-7 दिन में यूजेस आप में ले सकते हैं। आपण स्वतः जागरूक राहिलो तर फसवणूक टाळता येईल। त्यामुळे अनोळखी लिंक, ईमेल आणि फोनवर विश्वास ठेवू नका। तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर तुम्ही पैसे परत करण्याची घाई करू नका। बँकेमार्फत ती प्रक्रिया पूर्ण होईल। कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका। पैसा खर्च करताना आपण जसा 10 वेळा विचार करतो तसाच विचार कोणावरही विश्वास ठेवताना करा। जागे रहा आणि पाहत रहा मनी 9 मराठी।